परवा 3 फेब्रुवारीला नगर या ठिकाणी ओबीसी नेत्यांची सभा झाली आणि या सभेमध्ये आपल्या नाभिक समाजाचे नेते कल्याणराव दळे साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक सभांमधून नाभिक समाजाची भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचं काम करत आहे. नाभिक समाजाचे अनेक समाजाच्या संघटना आहेत, परंतु आज कुठं तर ओबीसींच्या हक्काच्या व्यासपीठावरती नाभिक समाजाला मानाचं स्थान कल्याण दळेंच्या रूपानं मिळतंय. म्हणून राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे भगवानांना बिडवे असतील, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अरुण शेठ जाधव असतील, माधव भाले असतील, संतोष कुरुमवेल असेल, दत्ताशेठ अनारसे असतील, अमोल तळखंडे, संभाजी रायकर, नाभिक सेना असेल, वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंके असतील, गोविंद दळवी असतील, सुधीर गाडेकर यांच्यासारखे माधव भाले आहेत, सिल्लोडचे आपले बोराडे साहेब आहेत, या सर्वांनी ओबीसींच्या पाठीमागे उभा राहण्याची ठाम भूमिका घेतलेली आहे. आणि यामध्ये नाभिक समाजाचे प्रतिनिधी असताना त्या ठिकाणी भुजबळ साहेब हे ओबीसींचे योद्धे म्हणून लढतायत. खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या नंतर बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या रूपानं आपल्याला एक नेता मिळालेला आहे. हे आपल्या सर्व ओबीसींचं भाग्य आहे. परंतु भुजबळ साहेबांना एका विशिष्ट प्रस्थापित धनदांडग्या आणि जातदांडग्या समाजानं त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे. ओबीसींमधील नाभिक समाज, माळी समाज, सुतार, कुंभार, लोहार, सुतार या सर्व 347 जाती ह्या भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभ्या राहिलेल्या आहेत. कारण या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे, आजपर्यंत दलित आणि बहुजनांवरती मराठा समाजातील प्रस्थापित आणि धनदांडग्यांनी अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली. आमच्या माळशिरस तालुक्यातील कोळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचानं नाभिक समाजाच्या दराचं दर ठरवले होते ग्रामपंचायतीनं ठराव करून. तर त्या ठिकाणी हा ठराव घेणारा सरपंच सुद्धा दुबडे नावाचा सरपंच हा मराठा समाजाचा होता. सध्या तुम्हाला बहुचर्चित असणारं प्रकरण माढा तालुक्यातील तुळशी गावामध्ये निवडणुकीमध्ये पॅनल तयार केला म्हणून त्या ठिकाणी काशीद कुटुंबाला तिथल्या डॉक्टर शरद मोरे या मराठा समाजाच्या प्रस्थापितांनी तिथल्या नाभिक समाजाचं घर पेटवून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याची भूमिका घेतली. एवढंच काय, काल परवाची घटना सांगायचं झालं तर नगरच्या पाथर्डी येथील नाभिक समाजातील शिंदे कुटुंबातील एका तरुणानं 3 तारखेच्या भुजबळ साहेबांच्या ओबीसी सभेचा स्टेटस ठेवला म्हणून त्या युवकाला मारहाण झाली. त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला की त्याच्या सलून दुकानामध्ये एकाही मराठ्यानं जायचं नाही. त्यांच्या हा बहिष्कार टाकला आणि ही बातमी आपल्या समाजाच्या नेत्यांपर्यंत येण्यापूर्वी भुजबळ साहेबांच्या कानावर गेली. आणि नुकत्याच 3 तारखेला झालेल्या सभेमध्ये भुजबळ साहेबांनी याचा उल्लेख केला की तिथल्या नाभिकांवरती मराठ्यांनी बहिष्कार घातलेला आहे. जर मराठ्यांवरती नाभिकांनी बहिष्कार घालावा आणि जशाच तसं उत्तर द्यावं, म्हणजे महात्मा फुलेंवर नाभिक समाजावरती तळेगाव डमडेरे या ठिकाणी ब्राह्मणांनी बहिष्कार घातला होता. त्यावेळी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली नाभिकांनी देशातला पहिला संप घडवून त्या ठिकाणी जी केशवपंथ सारखी प्रथा होती ती त्या ठिकाणी बंद केली. हेच भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी सांगायचं होतं. परंतु काही वक्तव्याचा विपर्यास करणारे, स्वतःला तथाकथित ओबीसी नेते समजणारे, मीच नाभिक समाजाचा नेता आहे असं समजणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणतोय बरं का, ते काय नेते नाहीत. सर्वमान्य नेते हे नाभिक समाजाचे भगवानांना बिडवे, कल्याण दळे, अरुण शेठ जाधव यांच्यासारख्या छोट्या मोठ्या संघटनांचे समविचारी नेते होऊ शकतात. कारण जो नेता ज्या जातीमध्ये जन्मतो तो त्या समाजाचं देणं लागतो. ज्याचा जन्म ओबीसी मध्ये झालेला आहे त्याचं रक्त ओबीसी कडे वळतं. परंतु जो ओबीसी मध्ये जन्मलाय आणि जो मराठ्यांची बाजू घेतो त्याचं रक्त कधीही ओबीसी असू शकत नाही. तो रातीतनं लागलेला कार्यक्रम आहे, ध्यानात घ्या. त्याच्यामुळं आपल्या एका नेत्यानं वक्तव्य केलं की भुजबळ म्हणतायत की
भाद्रा महाराष्ट्रातल्या नाभिक समाजानं मराठ्यांच्या दाढ्या कटणी करू नका. खरोखर भुजबळ साहेबांच्या या वक्तव्याचा या ठिकाणी विपर्यास करण्यात आलेला आहे. तो केवळ एका व्यक्तीमुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला हा कार्यक्रम आहे. कारण महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाच्या अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत, परंतु आता ही घटना घडून 3 तारखेची आज 6 तारीख आली, परंतु महाराष्ट्रातील एकाही खेड्यातल्या एकाही साध्या गावामध्ये नाभिक समाजानं एकत्र येऊन कुठेही भुजबळ साहेबांचा सामूहिक निषेध नोंदवला नाही. फक्त टीव्ही चॅनलवर येणाऱ्या तथाकथित ₹50 received on PhonePe. मराठा समाजाला हाताशी धरायचं आणि ओबीसी मध्ये फूट पाडायची, भुजबळ साहेबांना बदनाम करायचं, हे त्या ठिकाणी मी सांगतो. टीव्ही चॅनलवर दिलेल्या बाईटमुळं काल रात्री मी जरांगेंची एक बाईट लाईव्ह पाहिली. जरांगे त्याच्यामध्ये अक्षरशः नाभिक समाजाची खिल्ली उडवतायत, हसतायत कुस्सीत, की ते म्हटले की नाभिकच आता भुजबळांची बहादरतायत, ते पण बिन पाण्यानं, बिन वस्ताऱ्यानं, मुडलेल्या बिल्टानं, बिलेट न बदलता. एवढ्या अतिशय भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते वक्तव्य केलेलं आहे. मी तुम्हाला ते वक्तव्य या ठिकाणी दाखवतो. आणि त्यावेळेस जरांगे जर आपल्या नाभिक समाजाविषयी बिलेट बदलून न बघू शकता. मला हाय का नाही आम्ही म्हणलो का तो आहे का नाही, तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव, ओबीसी बांधवला डाग आहे. आता काल तर ते इतकं गदळ बोललं ₹20 received on PhonePe. काय हा आमच्याच बाजारामध्ये, आणि तो त्याचेच बाजाराला लागले सगळे नव्हे आता खपा खप. आणि ते मुडल्याला ब्लेड सुरू केलं ते त्याच्या बाजाराला. आता ते नवीन ब्लेड नाही टाकलं, मुडल्याला मुडलं खरखर वाजलं पाहिजे. तुला काय बोलावं काय नाही. आता मला सांगा, याच्यामध्ये जरांगे पाटलानं नाभिक समाजाचं टीका केली नाही का? कुस्सीत भावनेनं जरांगे याबद्दल बोलले नाहीत का? त्यावेळेस हे तथाकथित नेते कोणत्या बिळात लपून बसले? तुमच्यात हिंमत असेल ना तर जरांगेचा निषेध करा. मी या ठिकाणी जरांगेचा निषेध करतो. किरण भांगे, माझ्या पार्श्वभागात दम आहे. कुठल्याही मराठ्यानं यावं आणि मला चॅलेंज करावं या बाबतीत. बेधडक जीव गेला तर 72 पण न्हाव्याची औलाद आहे, पुन्हा सांगणार नाही. ज्याच्या गांडीत दम आहे ना सोमनाथ काशीद, तुला आज माझं लास्ट आव्हान आहे. तू काय नाभिक समाजाचा नेता नाही. कुत्र बैलगाडी घालून चालतो म्हणून त्याला वाटतं की मी बैलगाडी चालवतोय, पण असं होत नसतं. जरांगेने नाभिक समाजाची खिल्ली उडवली ती तुझ्या एका स्टेटमेंटमुळं. तुळशी तालुक्यातील तुळशी गावामध्ये ज्यावेळी नाभिक समाजाच्या लोकांवर अन्याय झाला त्यावेळी जरांगेने मराठा समाजाला आवाहन करायला पाहिजे होतं की शांत राहा मराठ्यांनो, नाभिक सुद्धा आपलाच एक भाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवाजी माले शिवा काशीदांनी प्राण वाचवलेले आहे, ते सुद्धा आपले छोटे भाऊ आहेत. ते आपल्या लढाईत येतील भविष्यामध्ये, परंतु आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. जरांगे पाटील, तुम्ही जिवाजी माले शिवा काशीदांचं कधी स्मरण केलं का केलं नाही? तुम्हाला फक्त आमचा नाभिक समाज खिल्ली उडवण्यासाठी लागतो का? आमचा नाभिक समाज भले गरीब असेल, दाड्या करतो, इमानदारीनं काम करतो. त्याच्यामुळं जरांगे, तुम्हाला नाभिक समाजाविषयी कोणताही बोलण्याचा अधिकार नाही, हे मी तुम्हाला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. आणि ज्याच्यामध्ये धमक आहे त्यानं माझ्याशी चर्चेला यावं, मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे. आयऱ्या गायऱ्यांनी, नत्तू खैऱ्यांनी माझ्याशी चर्चा करायला यायची नाही, ठीक आहे? मला बरेचशी लोक म्हणतात तुम्ही भुजबळांचं समर्थन करता, भुजबळांनी नाभिक समाजासाठी केलं काय? मला त्यांना एक सांगायचंय, आपल्या पन्हाळगडावरती जे शिवा काशीदांचं स्मारक जे तयार झालं त्याच्यासाठी निधी देण्यासाठी भुजबळ साहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. भुजबळ शिवा काशीदांच्या स्मारकावरती जाऊन नतमस्तक झालेलं आहे. गोपीचंद पडळकर साहेबांनी 25 लाख रुपयांचा निधी दिला. ते खासदार अमोल कोल्हेंनी शिवा काशीदांच्या स्मारकासाठी निधी दिला, परंतु आजपर्यंत कोणत्याही मराठा समाजाच्या नेत्याला असं वाटलं नाही की शिवा काशीद जिवाजी मालेंच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे. मला एवढंच सांगायचं, ज्याचं रक्त ओबीसी असतं,
त्याचं रक्त आपोआप ओबीसीकडे वळतं. म्हणून सर्वांनी ओबीसीच्या लढाईमध्ये सामील व्हा. तुम्हाला जर ओबीसीच्या लढाईमध्ये सामील व्हायचं नसेल तर किमान गप्प बसा, ओबीसीमध्ये फूट पाडू नका. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ज्यावेळेस जरांगे पाटलाच्या स्टेजवरती सोमनाथ काशीद नाभिक समाजाचे प्रतिनिधी म्हणून गेले त्यावेळेस मी त्यांना बोललो, तुम्ही हे चुकीचं करताय. त्यांनी मला सांगितलं ओबीसी मध्ये मराठा समाज येणार आहे, त्यामुळं आम्ही आता ओबीसी आरक्षणाची अबकड वर्गवारी करा, ह्याच्यासाठी आम्ही जरांगे पाटलांना भेटतोय. मग मला सोमनाथ काशीद, मला तुम्हाला या फेसबुक लाईव्हद्वारे माझा प्रश्न आहे की आता मराठा समाज तुमच्या म्हणण्याप्रमाणे ओबीसी मध्ये आलाय तर तुम्ही आता बिळात का लपून बसलाय? तुम्ही आता ओबीसी आरक्षणाची अबकड वर्गवारी करा या मागणीसाठी तुम्ही आता आंदोलन का करत नाही? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमची आता खरी समाजाला गरज आहे तर तुम्ही उद्यापासून एक काम करा, ओबीसी आरक्षणाची अबकड वर्गवारी करायची, त्या प्रश्नासाठी लढा. नाहीतर तुम्हाला गद्दार जयचंद्र राठोडची भूमिका तुम्ही बजावल्याबद्दल इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि कसं आहे की भुजबळ साहेबांच्या पाठीमागं सर्व समाज उभा आहे. तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरचे वारस शाहू महाराज होते, तुम्ही मराठा प्रतिपालक संभाजी महाराजांच्या मागे हिंडता, जरांगेच्या स्टेजवरती जाता, योगेश केदारच्या गाडीत हिंडता, मराठ्यांचे तुमच्यावरती संस्कार आहेत. तुम्हाला नाभिक समाजाचं कोणतंही देणं घेणं नाही. मी स्पष्ट सांगतो, तुम्ही काय कोरोनात 2-4 आंदोलनं केली म्हणजे समाजाचा नेता झालेला नाही. माझं वय वर्ष 26 आहे, माझे आजपर्यंत 30 आंदोलनं झालेली आहेत आणि ती यशस्वी झालेली आहे. माझ्यावरती समाजासाठी लढताना मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, तुमच्यासारखा काय देशाचा संस्थापक अध्यक्ष नाही, कोणताही राष्ट्रीय अध्यक्ष नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझं समाजावरती प्रेम आहे, परंतु मी समाजाच्या विरोधात कधीही भूमिका घेत नाही. फक्त तुम्ही जास्त समाजाचा पुळका आल्यासारखा करू नका, कारण तुमच्यामुळं आज नाभिक समाजाच्या दुकानामध्ये जाऊन मराठा समाजाच्या काही समाज बांधवांनी आपल्यावरती जाऊन टीका होणाऱ्या व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावरती टाकल्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला अभिमान वाटतो का ह्या गोष्टीचा? एक समाज बांधव म्हणला आम्ही काय काढायची का? आपला हा धंदा आहे का? हे ऐकताना तुमचे कान फुटले नाहीत का? छगन भुजबळांवरती तुम्ही टीका करता, तुमची पात्रता आहे का? उंटाला कधी कारमध्ये बसवता येत नाही, सूर्यावरती कधी थुंकता येत नाही. थुंकला की तुमच्याच तोंडावर तो थुका पडणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझं एक तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही मोठं व्हा, आयुष्यात तुम्ही नाभिक समाजाचं आणखं नेतृत्व करा. कारण ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा ऐनऐरणीवर असताना तुम्ही जर मराठ्यांची बाजू घेऊन ओबीसींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणार असाल तर येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुमची मुलं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. तुमच्या ज्यावेळेस मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही कुठे ऍडमिशन घ्यायला जाईल त्या ठिकाणी तुमचं मुलांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपण काय चूक केली. स्वतःच्या स्वार्थासाठी नाभिक समाजासह ओबीसीमधल्या 347 जातींचा घात तुम्ही करताय. आणि तुमची भूमिका असेल ना वैयक्तिक मराठ्यांना पाठिंबा द्यायची तर तुम्ही द्या, परंतु नाभिक समाजाचं नाव वापरू नका. मी एका बाईटमध्ये बघितलं, काशीद साहेब तुम्ही म्हणालात माझे 50,000 कार्यकर्त्यांची पावती आहे, माझी नोंदणी आहे. माझं तुम्हाला आज आव्हानच आहे, तुमच्यात धमक असेल ना तुम्ही फक्त 500 कार्यकर्ते गोळा करून दाखवा, फक्त 500 कार्यकर्ते गोळा करून दाखवा, मग तुम्हाला मी माटलं. आणि तुम्ही जर 500 कार्यकर्ते गोळा केला ना, मी किरण बांगे सामान्य कार्यकर्ता 1000 कार्यकर्ते गोळा करून दाखवणार. नाहीतर आई शपथ सांगतो, राजकारण समाजकारण सोडतून घरी बसतो. तुम्ही समाजासाठी लढा. फक्त सर्व समाज एकीकडे गेलेले असताना तुम्ही कशाला उगीच नाभिक समाजाचं नाव वापरून समाजाला बदनाम करता? आज कुठं तर ओबीसी समाजामध्ये नाभिक समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम करतोय. तुम्ही याच्यामध्ये मिठाचा खडा म्हणून राहू नका. आम्ही काय तुमच्या विरोधात नाही, तुम्ही पण आमचेच भाऊबंद आहेत. आमच्या मैताची आमटी तुम्ही पिणार आहे, तुमच्या पण मैताची आमटी आम्हीच पिणार आहे. परंतु तुम्ही ही जी घेतलेली भूमिका आहे ती अतिशय सूडबुद्धीनं घेतलेली आहे किंवा प्रसिद्धीसाठी घेतलेली आहे. तुम्ही फेमस व्हा, जरूर फेमस व्हा, आमचं काय दुमत नाही. परंतु तुम्ही समाजकार्य करून फेमस होऊ शकता ना. तुम्ही एक जणापाशी आज म्हटला किरण बांगेला बघून घेऊ,
तो बघायचा कार्यक्रम ठेवा, मी येतो नक्की, मी तयारच आहे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी, अरे रणफंदीची जाता मची कोण आमा भयभीत करी. भिनाऱ्याला मराठ्याला भिनाऱ्याला तर मी नाहीच. काय भिनारे गुलामगिरीचं रक्त माझ्या अंगात नाही, जातीवंत नाव्याचं रक्त माझ्या अंगात आहे. कुठं यायचं ते सांगा, फक्त मी तयार आहे. फक्त सोमनाथजी काशीद साहेब, तुम्ही पण नाभिक समाजाचे सहकार्य आहेत, नेते आहेत. फक्त नाभिक समाज ओबीसीच्या लढ्यामध्ये आहे, तर ओबीसीच्या बाजूनं राहा, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागं राहू, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. नाभिक समाजावरती अन्याय अत्याचार होत असताना तुम्ही ही भूमिका घेतलेली अतिशय चुकीची आहे. याच्यातून तुमचं कोणतंही उद्दिष्ट साध्य होणार नाही. तुम्ही म्हटलं की जरांगेंनी भुजबळांनी म्हणजे विपर्यास केला त्या वक्तव्याचा. मला सांगा, माझ्याकडे 2,000 ते 2,500 नाभिक समाज बांधवांचे नंबर आहेत. तुम्ही जी बाईट दिली वृत्तवाहिन्यांना, ती वृत्तवाहिन्यांना दिलेली बाईट मी बघितली, त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्या 2,500 मधल्या एका सुद्धा नाभिकानं एकाही जणांनी केलं नाही. तुमचा एक तो उमरीचा जमाल वडका कोण तो सोडला, तर त्याला कोणतंही वैचारिक अधिष्ठान नाही. आणि त्याच्या मी नांदेडमधल्या उमरीमध्ये जाऊन पुढच्या महिन्यात त्याच्या गावामध्ये जाणार आहे. माझ्या बुडात किती दम आहे ना ते त्याला दाखवणार आहे. हे मी अजून तुम्हाला पण आव्हान आहे, हे लक्षात घ्या. फक्त तुम्ही नाभिक समाजाच्या विरोधातली जी घेतलेली भूमिका आहे, ओबीसींच्या विरोधातली आणि भुजबळ साहेबांच्या विरोधातली जी भूमिका आहे, ती भूमिका बदला. तुम्हाला सद्बुद्धी देऊ एवढीच मी आजच्या या ठिकाणी विनंती करतो. आणि जर तुम्हाला काय प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आरक्षण ही विचारांची लढाई आहे. तुम्ही याच फेसबुक पेजवरती, काल पण माधव भालेंनी सांगितलंय की तुम्ही याच फेसबुक पेजवरती लाईव्ह या आणि आमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं द्या. आरक्षण ही विचारांची लढाई आहे आणि ती जर तुम्हाला लढता येत नसेल तर तुम्ही शंड आहात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं उद्या तुम्ही लाईव्ह या, परवा लाईव्ह या, आम्ही तुमची वाट बघतोय. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही फक्त नाभिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करू नका, एवढंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नाहीतर अन्यथा आज तुम्हाला हात जोडून सांगतोय, भविष्यात समाज तुम्हाला कशा पद्धतीनं सांगल हे मी काय सांगणार नाही. कारण सोशल मीडियावरती मी कमेंट बघतोय संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या, 1-2 सोडल्या म्हणजे जे काय TV चॅनलला प्रतिक्रिया आलेली आहे ती सोडल्या, तर कुणीही तुमचं समर्थन करत नाही. मी सांगतो ना, मला पण वाटतं तुम्ही मोठं व्हावं, समाजाचं नेतृत्व करावं, परंतु महाराष्ट्रातल्या TV चॅनलच्या पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे, उगीच तो बूम घेऊन त्या सलून दुकानात जाऊ नका आणि त्याला अर्धवट व्हिडिओ दाखवून त्याच्या प्रतिक्रिया घेऊ नका. कारण नाभिक समाज हा पूर्णपणे महाराष्ट्रातला भुजबळांच्या पाठीमागं आहे. आज दत्ताशेठ अनारशे यांनी मुंबईमध्ये भुजबळ साहेबांना पाठिंबा दिला, कल्याण दळेंनी पाठिंबा दिला, भगवान अण्णा बिडवे यांनी पाठिंबा दिला, अरुण शेठ जाधव यांनी पाठिंबा दिला, माधव भाले यांनी पाठिंबा दिला, संतोष कुरुमवेल यांनी पाठिंबा दिला, अमोल तळखंडे आहेत, संभाजी रायकर आहेत, नाभिक सेना आहे जी गणेश मोरेंची आहे, सोमनाथ साळुंके, या सर्वांनी ओबीसी आरक्षणासाठी ओबीसींचे मसीहा, ओबीसींचे योद्धा भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहे. त्यामुळं तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, तुम्ही नाभिकांचं नेतृत्व करा, आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ, परंतु ही भूमिका बदला. कारण तुमच्या एकट्याच्या भुंकण्यामुळं किंवा कोल्हेकुईमुळं नाभिक समाज तुमच्या पाठीमागं येईल याची तुम्ही शाश्वती सोडून द्या. या तुमच्या सर्व असल्या विचित्र वागण्यामुळे तुमच्याबद्दल नाभिक समाजाला असणारी सहानुभूती कमी होत चाललेली, याचाही तुम्ही विचार करा. मी तुमचा जास्त कुणाचाच वेळ घेणार नाही. याच्यामध्ये कमेंट येत आहेत, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगतो, ठीक आहे, कमेंट पण नंतर मी बघून घेईन. जर सोमनाथ काशीदांना माझ्या विचारांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी याच फेसबुक ग्रुपवरती लाईव्ह यावं आणि उत्तर द्यावं. सर्वांना मी पुन्हा एकदा आलात, माझे विचार ऐकले त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय जिवाजी, जय शिवराय आणि थांबतो.